नमस्कार, मी रामदास कांबळे. एस टी महामंडळातर्फे महिलांना हाफ तिकीट आणि पुरुषांना 65 वर्षापूर्वींना पुरुषांना हाफ तिकीट व ज्येष्ठ नागरिक जे 75च्या पुढे त्यांना फ्री ह्यासाठी एक कॅम्प लावत आहे. त्यामुळे सगळ्यांना स्मार्ट कार्ड मिळेल. त्यासाठी ग्रामपंचायततर्फे आम्ही हा कॅम्प लावत आहे. कॅम्प आपण कुठे आयोजित करणार आहे आणि कधी करणार आहात? आम्ही कॅम्प हा हनुमान मंदिर आसनगाव पूर्व आणि पश्चिममध्ये कॅम्प लावणार आहे. तो 1 मे रोजी 1 मे रोजी हा ज्येष्ठ नागरिकांसाठी हा कार्यक्रम महिलांसाठी ग्रामपंचायत आसनगाव येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी जी आपले एस टी महामंडळाकडनं 60 वर्षावरील आणि 65 वर्षावरील आणि 75 वर्षावरील महिला आणि पुरुषांना म्हणजे 50% तिकिटात सवलत आणि 100% तिकिटात सवलत हा कॅम्प जे कांबळेजी आपल्याकडे आले आणि आपण ग्रामपंचायतीमधून तसं ठरवलं का हा कॅम्प आपण ग्रामपंचायतीमधून आपल्याकडे जी 15% रक्कम असते त्या रकमेतून आपण जे काही जो स्मार्ट कार्ड बनवण्यासाठी महाराष्ट्र मंडळाचा त्याचे जे 200 रुपयाचा खर्च आहे तो आपण 15% आपल्या ग्रामपंचायतीतून ग्रामनिधीमधून आपण देऊ. त्याच्यासाठी येणारा खर्च आणि तो कॅम्प आयोजित केल्याबद्दल आपण या ठिकाणी उपसरपंच आणि आपल्या ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली या कॅम्पसाठी सर्व लोकांनी या सहभाग घेऊन आणि याचा फायदा घ्यावा असं मी ग्रामपंचायत आसनगावच्या वतीने सर्व नागरिकांना विनंती करतो. सदरहून जो महामंडळातर्फे जी सवलत आहे ती ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे आणि महिलांसाठी आहे. महिलांना अर्ध तिकीट आणि 65 आणि 75 वर्षावरील पुरुषांसाठी अर्ध तिकीट अशा पद्धतीची जी काही महामंडळाची सवलत आहे तर त्या सवलतीसाठी आम्ही कॅम्प आयोजित करत आहोत. महामंडळाच्या आणि ग्रामपंचायत आसनगाव यांच्या माध्यमातून हा कॅम्प आयोजित करत आहोत. याचा सर्व जो काही खर्च आहे तो सर्व खर्च ग्रामपंचायत आसनगाव 15% निधीतून केला जाणार आहे. कारण वरिष्ठ नागरिकांवर तो कोणत्याही प्रकारचा खर्च पडू नये यासाठी ग्रामपंचायत ती जी सवलत आहे ती आपल्या गावातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना मिळावे यासाठी 1 मे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून हनुमान मंदिर आसनगाव या ठिकाणी आपण ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य त्याचप्रमाणे सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी तसेच ग्रामस्थ यांच्या वतीने आणि गावाच्या नागरिकांच्या सेवेसाठी हा जो कॅम्प आहे तो आपण त्या ठिकाणी आयोजित करत आहोत. धन्यवाद. मी या ठिकाणी गावातील सर्व ज्या काही वयोवृद्ध महिला ज्यांचं वय 65 आहे तर त्या सर्व महिलांना मी विनंती करतोय. त्याचप्रमाणे वरिष्ठ नागरिक आहेत की ज्यांचं वय 65 ते 75 आहे त्यांना एक विनंती करतोय की आपण या हनुमान मंदिर आसनगाव या ठिकाणी 1 मेला सकाळी 10 वाजता सर्व आपले जे काही कागदपत्र आहेत आधार कार्ड, मोबाईल, त्यानंतर आपलं जे काही ओळखपत्र असतील तर ते घेऊन हनुमान मंदिर आसनगाव या ठिकाणी उपस्थित राहावे.